हाय, EQ इन मिनिट्स विथ किशन वतनी ह्या सिरीजमध्ये मी किशन वतनी आपलं स्वागत करत आहे. सध्या लहानांपासून मोठ्यांना भेडसावणारी आणि खूप चर्चेला जाणारी समस्या म्हणजे आपला कमी झालेला अटेन्शन स्पॅन. सध्या अस्थिरता, चंचलता खूप वाढलेली दिसत आहे. वेगवेगळे रिपोर्ट्स हेच दाखवत आहेत की तरुण पिढीला हे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. कंपन्यांच्या तक्रारी वाढत आहेत की एम्प्लॉईजचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. पेमेंटमध्ये हाईक देऊनही ते प्रमोशन स्वीकारत नाहीयेत. रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यासारख्या विविध सोशल मीडियामुळे आपला अटेन्शन स्पॅन कमी झाल्याचं आपण सतत ऐकत आहोत आणि हे अगदी खरं आहे. रील्समुळे दर 30 सेकंदामध्ये ती संपवून पुढील आकर्षक विषयावर रील पाहायची जणू व्यसनच लागलं आहे. त्यामुळेच 1 मिनिटांपेक्षा कमी असलेले व्हिडिओ सर्वात जास्ती पाहिले जातात असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. आता तर कोणताही व्हिडिओ किंवा सिनेमे आजकालची मुले 1.5 किंवा दुप्पट स्पीडनेच पाहत असताना दिसत आहेत. ह्या चंचलतेचा परिणाम साहजिकच आपल्या वागणुकीवरही होताना दिसतोय. त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना एका ठिकाणी फोकस असण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे. सलग 3-4 तास अभ्यास किंवा सलगपणे कोणताही सराव आपण करू शकत नाही. आपले मन तिथे लागत नाही. सगळ्याच गोष्टी कशा पटापट संपवायला हव्यात असं वाटत राहतं आणि इथेच खरी गडबड होत आहे. मन सतत सैरभैर आणि अस्थिर होत आहे. त्यामुळे चांगला परफॉर्मन्स देण्याची शक्यता पण कमी होते आहे. यश मिळवण्यासाठी आपल्याला उत्तम कामगिरीची किंवा उत्तम परफॉर्मन्सची गरज असते. उत्तम परफॉर्मन्स कसा येतो? जेव्हा आपण पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून ते काम करतो तेव्हा आपला परफॉर्मन्स चांगले होण्याची शक्यता असते. मग इथे तुम्हाला खूप माहिती आहे, खूप ज्ञान आहे, तुम्ही खूप हुशार आहात, पण तरीही काम करताना त्या कामात जर तुमचं लक्ष नसेल तर परफॉर्मन्स चांगला होणे तर दूरच, ते काम बिघडण्याची शक्यता जास्त असते. नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला पण आपण नापास व्हावा असं वाटत नाहीये. तसा तो हुशार आहे. उद्या परीक्षा असते. आज संध्याकाळी तो अभ्यास करायला बसतो आणि पुस्तक उघडल्याबरोबर 3-4 पाने वाचून झाली की त्याच्या डोक्यात ती येते आणि तो तिच्या बरोबर कल्पनेतच बुलेटवर फिरायला लागतो. इकडे सगळं पुस्तक वाचून होतं पण डोक्यात काही शिरत नाही, कारण त्याचं लक्ष तिथं नसतं. परिणाम हुशार असून नापास होण्यात होतो. महान क्रिकेटियर सचिन तेंडुलकर बद्दल बोलायचं झालं तर स्टेडियम मध्ये किती हजार लोक बसलेले आहेत. प्रत्येक जण सचिन सचिन म्हणून ओरडत आहे. ह्याकडे लक्ष न देता तो पूर्णपणे फक्त बॉलवर लक्ष ठेवून असतो. बॉलरने तो बॉल कसा पकडला आहे, कोणत्या दिशेने फेकला आहे, हे सगळं बारीक लक्ष ठेवून तो ते पाहत असतो. असं म्हणतात त्याला फक्त तो बॉल दिसायचा आणि तोही फुटबॉल सारखा मोठा. म्हणूनच क्षणार्धात अगदी योग्य पद्धतीने बॅट फिरून तो चेंडू सीमापार गेलेला, टोलवलेला आपल्याला दिसायचा. यासारखी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तुमचा फोकस यश मिळवण्यासाठी खूप महत्वाचा असतो. चांगल्या फोकसमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला होतो आणि अशा प्रकारे यश मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. असा हा महत्वाचा असणारा फोकस वाढवण्यासाठी काय करता येईल? लहान व्यक्तीपासून मोठ्यांना ह्याबद्दल संभ्रम आहे. त्यासाठी अगदी उत्तम सर्वमान्य उपाय म्हणजे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करणे. माइंडफुलनेस म्हणजे बीइंग अवेअर इन द मोमेंट. मेडिटेशनमध्ये एकाग्रता महत्वाची, तसं माइंडफुलनेसमध्ये अवेअरनेस ऑफ अवेअरनेस महत्वाचा. त्या क्षणात आपले अटेन्शन जागृत असणे, फोकस असणे होय. हे कसं करू शकतो आपण? त्यासाठी आपल्याला शांत बसावं लागेल. आपली बॉडी, माइंड आणि हार्ट हे तिन्ही सिंक्रोनायझेशन मध्ये असणं आवश्यक असतं. शरीर शांत ठेवून 3 पैकी 1 लक्ष विचलित करणारा घटक म्हणजे आपलं शरीर आपण स्थिर करतो. हे आपण शवासनात अजून चांगले स्थिर करू शकतो. आता आपल्याला शांतपणे रेग्युलर श्वास घ्यायचा आहे. त्यावर कोणतेही नियमन नको. श्वास घेताना नाकामध्ये आतल्या भागात तो कुठे कुठे टच होऊन जातो आहे, तसेच त्या हवेचा स्पर्श थंड आहे का गरम आहे ह्यावर आपल्याला लक्ष ठेवायचे आहे. श्वास सोडताना देखील तो कुठे कुठे टच होऊन जातो आहे आणि थंड आहे का गरम आहे ह्यावरच लक्ष ठेवायचे आहे. थोडक्यात आपण आपलं लक्ष नाकाच्या आतमध्ये आणून ठेवलं आहे. तिथेच ते जास्तीत जास्त वेळ राखता आलं पाहिजे. मध्येच मन भरकटले तर लवकर त्याला परत आणा. हे नॉर्मल आहे. किती लवकर ते लक्षात येतं हे महत्वाचं असतं. नियम असा आहे की
युअर फोकस इज गवर्न्ड बाय युअर अटेन्शन अँड युअर अटेन्शन इज गवर्न्ड बाय युअर इमोशन्स. जेव्हा आपण श्वासावरती लक्ष ठेवतो, थंड आहे का गरम आहे ह्यावरती लक्ष देतो, तेव्हा आपण इतर कुठल्याही बाह्य गोष्टीपासून परावृत्त झालेले असतो. आपण आतमध्ये किंवा बाहेर असं एका वेळी एकाच ठिकाणी फोकस करू शकतो. त्यामुळे बाह्य परिस्थितीपासून आपण संपूर्णतः वेगळं होऊन जातो. त्या बाह्य भावनेपासून आपण अलिप्त झालेलो असतो. आपण फक्त तो श्वास कुठे स्पर्श करतोय आणि तो थंड आहे का गरम आहे यावरच फोकस करतो. हे करत असताना हळूहळू तुम्हाला जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं लक्षात येतं की श्वास दोन्ही नाकातून सतत चालू नसतो. तो वेगवेगळ्या नाकपुडीतून चालू असतो किंवा जातानाचा श्वास थंड असतो आणि बाहेर येतानाचा वाम असतो, थोडासा कोमट असतो इत्यादी. ही प्रॅक्टिस दिवसातून किमान 20 मिनिटे करणे अपेक्षित आहे. शवासनात ही प्रॅक्टिस करता आली तर उत्तमच. 21 दिवसानंतर हळूहळू आपला फोकस, आपला अटेन्शन स्पॅन वाढताना दिसेल. ह्याशिवाय फोकस कुठे ठेवायचा हे एक प्रकारचे ब्रेनला ट्रेनिंग दिल्यामुळे, नवीन सवय लावल्यामुळे आपल्याला हवे तिथे फोकस ठेवण्यास एक प्रकारे मदतच होते. आपल्या ब्रेनला आपण असं ट्रेनिंग आजपर्यंत कधीही दिलेलं नाही. आपला ब्रेन हा एक प्रकारचा मसल असल्यामुळे जेवढे ही गोष्ट आपण सतत करू तेवढं त्यात प्रावीण्य मिळत असतं. म्हणजे हवा तितकं वेळ फोकस करायला आपण शिकू लागतो. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ही एक अत्यंत अनमोल स्किल सेट आहे. विशेषतः आजकालच्या व्होलाटाईल जमान्यात तर ती मोस्ट एसेन्शियल स्किल झालेला आहे. तेव्हा सर्वांनी याची प्रॅक्टिस करून स्वतःचा फोकस वाढवावा, अटेन्शन स्पॅन वाढवावा, ज्यामुळे तुम्हाला जीवनात हमखास यश मिळवण्यास नक्की मदत मिळेल. धन्यवाद.